Hi student, today we discuss about the next point in this fourth number chapter, that is DNA packaging. In the last lecture we completed, that is the genetic material is the DNA. This prove this concept three scientists, that is Griffith experiment, then Avery McCarthy and McLeod experiment, and third one is the Hershey Chase experiment. आता हा जो आजचा DNA पॅकेजिंग हा पार्ट आपण पाहणार आहे. तर एक्झॅक्ट हे DNA एका सेल जे आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स असतात त्या सेल्समध्ये एक न्यूक्लियस प्रेझेंट असतात. म्हणजे एक छोटीशी सेल आणि त्या सेल्समध्ये जे न्यूक्लियस प्रेझेंट असतात आणि त्या न्यूक्लियसमध्ये हे DNA काय केले जातात, पॅक केले जातात. म्हणजे सेल न्यूक्लियसमध्ये DNA काय केले जातात, पॅक केले जातात DNA पॅकेजिंगमध्ये. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये अशा प्रकारचे सेल्स असतात आणि त्या सेल्समध्ये जो न्यूक्लियस असतो, मेन केंद्रक असतो, त्याच्यामध्ये जे DNA काय केले जातात, पॅक केले जातात. म्हणजे एक्झॅक्ट त्याच्यामध्ये न्यूक्लियस आणि न्यूक्लियसमध्ये हे जे DNA आहेत हे DNA कंडेन्स स्टेट किंवा फोल्डिंग करून काय केले जातात, पॅक केले जातात. तर एक्झॅक्ट हे DNA पॅकेजिंग इथं काय सांगितलं आहे, दी लेंथ ऑफ द DNA इन मॅमेलियन सेल. मॅमेलियन सेल्समध्ये DNAची लेंथ किती आहे, 2.2 मीटर्स एवढी लेंथ आहे. पहा ॲप्रॉक्सिमेटली म्हणजे एवढी मोठी लेंथ त्या DNAची आहे इन मॅमेलियन सेल्स. म्हणजे एक्झॅक्ट जर आपण पाहिलं ॲप्रॉक्सिमेट साईज ऑफ टिपिकल न्यूक्लियस इन 10⁻⁶ मीटर. म्हणजे जर आपण ही सेल्स पाहिली, पहा या सेलमध्ये जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसची साईज किती असते, तर टिपिकल जी न्यूक्लियसची साईज आहे किती असते, तर 10⁻⁶ एवढी असते. म्हणजे तर DNAपेक्षा सुद्धा या न्यूक्लियसची साईज किती कमी आहे. मग कमी असली तरी तो काय करतो, एवढ्या मोठ्या DNAला पॅक करतो आहे. तर पहा हाऊ दिस लॉंग DNA मॉलिक्यूल कॅन बी ॲकोमोडेटेड इन सच स्मॉल न्यूक्लियस. म्हणजे एवढी छोटीशी सेल्समध्ये न्यूक्लियसची साईज आहे आणि या न्यूक्लियसमध्ये इतका मोठा DNA कसा रॅप केला जातो, कसा पॅक केला जातो ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहा कशा पद्धतीने हा DNA पॅक केला जातो. फर्स्ट वन इज द कंडेन्स. म्हणजे त्यांचे काय केले जातात, ते गुंडाळले जातात. त्याच्याचबरोबर फोल्डिंग केली जाते. कॉइल्ड म्हणजे सुद्धा तारेसारखे वेटोळे घातले जातात त्याच्याचबरोबर सुपर कॉइल्ड आणखी त्याच्यामध्ये फोल्डिंग केलं जातं, त्याला सुपर कॉइल्ड म्हटलं जातं. ते DNA आर फिट टू इनसाइड दी स्मॉल न्यूक्लियस. अशा पद्धतीने ते DNA काय केले जातात, एका स्मॉल न्यूक्लियसमध्ये फिट केले जातात. तर याच्यामध्ये दोन प्रोसेसने हे DNA पॅक केले जातात इन द न्यूक्लियस. फर्स्ट वन इज द पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्स अँड सेकंड वन इज द पॅकेजिंग इन यूकॅरियोट. म्हणजे प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोटिक या दोन्ही सेलमध्ये काय केले जातात, हे न्यूक्लियस टोटली पॅक केले जातात. तर कसे पॅक केले जातात म्हणजे या प्रोसेसमध्ये आजच्या पॉईंटमध्ये आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे एक्झॅक्ट आपण काय पाहिलं, DNA पॅकेजिंगमध्ये लेंथ ऑफ DNA इन मॅमेलियन सेल इज 2.2 मीटर्स. म्हणजे मॅमेलियन सेलमध्ये DNAची एवढी लेंथ आहे, हे काय केली जाते, ॲप्रॉक्सिमेटली जो न्यूक्लियस ह्या 10⁻⁶ मीटर एवढी त्याची लेंथ आहे, याच्यामध्ये एवढा मोठा DNA पॅक केला जातो. मग ही प्रोसेस कशा पद्धतीने केली जाते, लाईक कंडेन्स, त्याच्याचबरोबर कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड अँड DNA आर फिट इनसाइड दी स्मॉल न्यूक्लियस. देअर टू प्रोसेसेस, दॅट इज पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक सेल अँड पॅकेजिंग इन यूकॅरियोटिक सेल. वी ऑलरेडी नो दी प्रोकॅरियोट अँड यूकॅरियोट म्हणजे नेमकं काय. तर आपण वन बाय वन त्याची कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक सेलमध्ये प्रोकॅरियोटिक असेल, यूकॅरियोटिक असेल, हाऊ द DNA इज पॅक इन दिस न्यूक्लियस ते आपण पाहणार आहोत. तर नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण हे पाहतोय पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक. फर्स्ट टाईप प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हा DNA काय केला जातो, पॅक केला जातो. आता आपल्याला माहिती आहे 11th स्टँडर्डला आपले ह्या प्रोसेस कंप्लीट झालेला आहे. पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. म्हणजे प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोटिक सेल्स म्हणजे नेमकं काय आपल्याला माहिती आहे. म्हणजे पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक पॅकेजिंगमध्ये नेमकं काय आहे, तर प्रोकॅरियोटिक सेल्स ह्या युनिसेल्युलर असतात. हे आपल्याला त्याचं फर्स्ट मेन कॅरेक्टरिस्टिक्स माहिती आहे. त्याच्याचबरोबर याच्यामध्ये जे सेल न्यूक्लियस आहे, सेल न्यूक्लियस सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे हा काय असतो, ॲबसेंट असतो इन प्रोकॅरियोटिक. त्याच्याचबरोबर म्हणजे एक्झॅक्ट मग DNA यांच्यामध्ये जर न्यूक्लियसच ॲबसेंट असेल तर आपल्याला प्रश्न पडला असेल, हा DNA रॅप कुठं केला जातो, तर सेल न्यूक्लियस जरी ॲबसेंट असलं तर याच्यामध्ये जे सेलमध्ये सायटोप्लाझम असतात त्या सायटोप्लाझममध्ये हे DNA काय केले जातात, टोटली रॅप केले जातात. एक्झॅक्ट मग त्याच्यामध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहू वन बाय वन इन प्रोकॅरियोटिक्स. आणि मेन लक्षात ठेवायचे प्रोकॅरियोटिकमध्ये बॅक्टेरिया येतात. कोण येतात, बॅक्टेरिया. तर प्रोकॅरियोटिक सेल लाईक इचेरिया कोलाय हा बॅक्टेरिया घेतलेला आहे, कोलाय. सेल साईज इज ऑलमोस्ट 2 to 3 म्यू लॉंग. म्हणजे यांची जी सेल साईज आहे प्रोकॅरियोटिकमध्ये जे बॅक्टेरिया येतात त्याच्यामध्ये आपण इचेरिया कोलाय हा बॅक्टेरिया घेतला आहे. यांची सेल साईज एक्झॅक्ट किती असते, तर यांची सेल साईज आपल्याला सांगितलेली 2 to 3 म्यू लॉंग. म्हणजे एवढी
मायक्रोमीटर ती लॉंग असते. इन इचेरियो कोलायची सेल साईज तर पहा, वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस इज ॲबसेंट. म्हणजे हे जे प्रोकॅरियोटिक ही बॅक्टेरियल सेल आहे, याच्यामध्ये न्यूक्लियस असेल, न्यूक्लियरवरती मेम्ब्रेन असतं, त्याच्यामध्ये न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लिओलस असतो, हे सर्व काय असतात, ॲबसेंट असतात. पहा, सेकंड कॅरेक्टर मेन कॅरेक्टर लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर एक्झॅक्ट न्यूक्लिओइड इज स्मॉल, म्हणजे त्यांच्यामध्ये जो DNA आता फर्स्ट इथं रेड पेनने ड्रॉ केला आहे, हा ह्युमनमध्ये एकदम लॉंग DNA असतो. जर आपण हे बॅक्टेरिया पाहिले प्रोकॅरियोटमध्ये इचेरियो कोलाय, यांच्यामध्ये असं सर्क्युलर टाईपचा DNA असतो. पहा, म्हणजे सर्क्युलर टाईपचा DNA असतो, हायली फोल्डेड. तो कसा असतो, हायली फोल्डेड. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फोल्डिंग केलं जातं या सर्क्युलर स्ट्रक्चरमध्ये. नेकेड रिंग ऑफ DNA त्यांची फॉर्म होते, म्हणजे आपल्या डोळ्यांमध्ये कशी दिसते, रिंग लाईक दिसते. म्हणजे सपोज जशी रिंग असते पहा, त्या रिंगसारखं त्यांचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं. नेकेड रिंग ऑफ DNA अँड 1100 म्यू लॉंग इन पेरिमीटर. आणि ह्या DNAची जी लेंथ आहे, ह्या सर्क्युलर DNAची ही 1100 म्यू एवढी मायक्रोमीटर त्यांची लॉंग लेंथ असते, पेरिमीटर आहे त्यांचा. कंटेनिंग अबाउट 4.6 मिलियन बेस पेअर. आणि ह्या सर्क्युलर DNAमध्ये 1100 काय आहेत, ह्या म्यू लॉंग आहे. त्याच्याचबरोबर यांच्यामध्ये जे बेस पेअर असतात, आता बेस पेअर जर आपण DNAचं स्ट्रक्चर पाहिलं असेल, टोटली आपण त्याचा अभ्यास केलेला असेल 10th स्टँडर्डला, तर हे डबल हेलिकल स्ट्रक्चर याच्यामध्ये काय असतात, बेस पेअर प्रेझेंट असतात. मग हे जे बेस पेअर आहेत, हे बेस पेअर आपल्याला माहिती पाहिजे एक्झॅक्ट कसे असतात. तर पहा, हे याच्यामध्ये जे ॲडिनिन असेल, म्हणजे प्रत्येक DNAच्या फोल्डिंगमध्ये कशाचं पेअरिंग केलेलं असतं, ॲडिनिन, ग्वानिन, सायटोसाईन अँड थायमिन. हे जे बेस पेअर आहेत, हे बेस पेअर त्या DNAमध्ये प्रेझेंट असतात. तसंच ह्या जो इचेरियो कोलायची ही जी सेल आहे, या सर्क्युलर सेलमध्ये किती बेस पेअर असतात, तर 4.6 मिलियन पेअरचे बेस पेअर्स इथं आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्याच नंतर दी 1100 म्यू लॉंग न्यूक्लिओइड इज फिटेड और पॅकेज इन टू दी सेल विच इज हार्डली 2 to 3 म्यू लॉंग. आता याच्यामध्ये न्यूक्लिओइड म्हणजे DNA लक्षात ठेवायचं. न्यूक्लिओइड म्हणजे DNA म्हणजे ते 1100 म्यू एवढा तो लॉंग न्यूक्लिओइड हा DNA या इचेरियो कोलायच्या सेलमध्ये, ती सेल किती, हार्डली 2 to 3 म्यू लॉंग एवढी छोटीशी जी सेल आहे, त्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये हा 1100 म्यू एवढा लॉंग DNA त्याच्यामध्ये पॅक केला जातो. आता तो कसा केला जातो ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहणार आहेत. म्हणजे फर्स्ट आपण काय लक्षात ठेवायचं, पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिसमध्ये जे बॅक्टेरिया यूज केले, कोणते सेलचे बॅक्टेरिया यूज केले, इचेरियो कोलाय, त्यांची जी साईज येते, सेल साईज ऑलमोस्ट 2 to 3 म्यू लॉंग एवढी असते. याच्यामध्ये जे न्यूक्लियस असतात, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस हे ॲबसेंट असतात. त्याच्याचबरोबर जे न्यूक्लिओइड आहेत हे कसे असतात, एकदम स्मॉल असतात. न्यूक्लिओइड इज स्मॉल, सर्क्युलर म्हणजे सर्क्युलर टाईपचा DNA आपल्याला इथं पाहायला भेटतो. तो हायली फोल्डेड असतो, रिंग लाईक दिसतो अँड DNA ऑफ रिंग. त्याच्यानंतर 1100 मायक्रोमीटर लॉंग असतो त्यांचा पेरिमीटर त्या DNAचा अँड कंटेनिंग अबाउट 4.6 मिलियन बेस पेअर असतात. आणि एवढा जो लॉंग न्यूक्लिओइड आहे DNA 1100 म्यू एवढा लॉंग तो DNA आहे, हा फिट किंवा पॅक कुठे केला जातो, इनटू इचेरियो कोलाय बॅक्टेरिया. जी सेल इज हार्डली 2 to 3 मायक्रोमीटर लॉंग. एवढ्या छोट्याशा सेलच्या न्यूक्लियसमध्ये हे DNA पॅक केला जातो. तर हाऊ दिस DNA इज पॅक इन दिस सेल, तर आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक, निगेटिव्हली चार्ज DNA बिकम सर्क्युलर. आता DNAवरती व्यवस्थितरित्या आपण लक्षात ठेवायचं, मेन कॅरेक्टर आहे DNAवरती निगेटिव्ह चार्ज का असतो, कारण त्याच्यामध्ये फॉस्फरस प्रेझेंट असतात. काय असतात, फॉस्फरस. म्हणजे निगेटिव्हली चार्ज DNA बिकम सर्क्युलर, म्हणजे निगेटिव्हली चार्ज DNA becomes circular, reducing the size to 350 मायक्रोमीटर इन डायमीटर. आता जो निगेटिव्हली चार्ज DNA हा कसा असतो, सर्क्युलर. आता फर्स्ट आपण पाहिलं ह्या स्लाईडमध्ये, ही जी फर्स्ट स्लाईड पाहिली, फर्स्ट DNA कसा होता, असं लॉंग होता, त्याच्यानंतर सर्क्युलर झाला. तर पाहायचं आहे आपल्याला इथं एक्झॅक्ट ते DNA त्या सेलमध्ये कसे पॅक केले जातात. तर पहा, निगेटिव्हली चार्ज DNA बिकम सर्क्युलर. हा DNA कसा असतो, सर्क्युलर. फर्स्ट जो ह्युमनमध्ये DNA असतो, ही ब्ल्यू पेनने जी लाईन दाखवली तशी त्याची लेंथ असते, DNAची फोल्डिंग तयार झालेली असते. परंतु निगेटिव्हली चार्ज DNA हा कसा होतो, सर्क्युलर होतो आहे, असं सर्क्युलर होतो आहे. अँड रिड्युसिंग दी साईज टू 350 मायक्रोमीटर इन डायमीटर. म्हणजे फर्स्ट जी आपल्याला इथं डायग्राम दाखवली, सर्क्युलर अनफोल्डेड क्रोमोझोम, म्हणजे हे त्या DNAची सर्क्युलर रिड्युसिंग साईज आहे 350
मायक्रोमीटर इन डायमीटर आहे. त्याच्याचबरोबर फर्दर रेड्यूस टू ही काय होती, नंतर रेड्यूस होती. का रेड्यूस होती तर त्याच्यामध्ये काय होणार, फोल्डिंग होणार किंवा लूपिंग होणार. काय होणार, फोल्डिंग होणार किंवा लूपिंग होणार. तर पहा एक्झॅक्ट याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, फर्दर रेड्यूस टू 30 मायक्रोमीटर इन डायमीटर बाय फोल्डिंग ऑर लूपिंग. आता सेकंड आपण जर पाहिलं तर सेकंड डायग्राममध्ये आपल्याला दिसतं आहे फोल्डेड क्रोमोझोम ॲक्च्युली 40 to 50 लूप्स म्हणजे तिथं फोल्डिंग झालेले जे कंपार्टमेंट झाले त्या सर्क्युलरचे एकदम फोल्ड तयार झालेत. म्हणजे इथं किती दिसत आहेत, 1 2 3 4 5 6 7 फोल्डिंग आपल्याला दिसत आहेत. तर हे 7 जे फोल्डिंग आहेत फोल्डेड क्रोमोझोम म्हणायचं. म्हणजेच एक्झॅक्ट इथं काय तयार झालं आहे, त्याची जी साईज आहे 350 मायक्रोमीटर एवढे डायमीटर त्याचा होता, तो रेड्यूस झाला. रेड्यूस कशामुळे झाला तर तिथं त्या लूप तयार झाले, त्याच्यामध्ये फोल्डिंग तयार झालं. सेकंड बी डायग्राम आपण ऑब्झर्व करायची. तर याच्यामध्ये जे फोल्डिंग तयार झाले त्याच्यामध्ये जे लूप तयार झाले हे 40 to 50 डोमेन्स त्यालाच लूप्स म्हटलं जातं. आर फॉर्म म्हणजे 350 मायक्रोमीटर एवढा जो DNA, या DNAमध्ये काय होतं, लूप तयार होतात किंवा त्यांच्यामध्ये फोल्ड तयार होते. आणि ती फोल्डिंग झाल्याच्या नंतर त्यांची साईज 350 मायक्रोमीटरवरून किती होते, 30 म्यू एवढी ती आपल्याला साईज पाहायला भेटते. म्हणजे 350 म्यूवरून त्यांची साईज ही रेड्यूस झाली. का रेड्यूस झाली, कारण त्यांच्यामध्ये त्या लूप्समध्ये फोल्डिंग झालं, त्याचे 40 to 50 डोमेन्स किंवा लूप्स तयार झाले. तर फॉर्मेशन ऑफ लूप इज असिस्टेड बाय RNA कनेक्टर्स. म्हणजे हे जे लूप्स तयार झालेत हे लूप्स कोणाच्या माध्यमातून झालेत तर RNA कनेक्टरच्या सहाय्याने झाले. कोणाच्या सहाय्याने, RNA कनेक्टर. म्हणजे RNA कनेक्टरने काय केली, त्याला हेल्प केली. RNA कनेक्टर म्हणजे हे कनेक्टर्स हे हेल्पफुल झाले ते लूप्स तयार करण्यासाठी. म्हणजे फॉर्मेशन ऑफ लूप्स इज असिस्टेड बाय RNA कनेक्टर. म्हणजे RNAमुळं या एका सर्क्युलर DNAमध्ये आपल्याला सेंटरला दिसते पहा B नंबरची डायग्राम, तिथं RNA दाखवलेत. आणि या RNAमुळे तिथे काय झालेत, हेल्प झाली ते फोल्डिंग लूप्स तयार होण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगितले पहा इच डोमेन म्हणजे लूप, तो एक फोल्डिंग जर झाली तयार तो डोमेन म्हणजे त्याला लूप म्हटलं जातं किंवा फोल्डिंग. इच डोमेन फर्दर इज कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड. ते काय होतात, कॉइल्ड होतात, त्याच्याचबरोबर सुपर कॉइल्ड. आता C डायग्राम आपल्याला पाहिजे, सुपर कॉइल्ड फोल्डेड DNA. आता एक डोमेन किंवा एक लूप घेतला आहे, त्या एका लूपमध्ये म्हणजे एक फोल्ड जी तयार झाली, एका फोल्डिंगमध्ये सुद्धा परत वेगवेगळ्या प्रकारच्या फोल्डिंग व्हायला लागल्यात. म्हणजे एक जर फोल्डिंग आपण पाहिली तर तिथे वेगळ्या फोल्डिंग आपल्याला दिसत आहेत. म्हणजे इच डोमेन इज फर्दर कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड. काय होत आहे, त्या कॉइल्ड पण होत आहेत. आधी कॉइल्ड झाल्या, त्याच्याचबरोबर सुपर कॉइल्ड झाल्यात. आणि देअर बाय रेड्युसिंग दी साईज डाऊन 2 म्यू इन डायमीटर. म्हणजे त्यांचा डायमीटर 30 म्यूवरून किती झाला आहे, 2 म्यू. म्हणजे जे लूप तयार झाले त्या लूपमध्ये परत काय झालं, ते कॉइल्ड झाले. म्हणजे एकदम गुंडाळ्यासारखे झाले एक लूप. त्याच्यानंतर बरोबर ते काय झाले, सुपर कॉइल्ड. परत ते काय व्हायला लागले, परत त्यांच्यामध्ये काय झालं, कॉइलिंग तयार झाली, त्याला सुपर कॉइल म्हटलं. म्हणजे इथं दिसतं इच लूप इज इंडिपेंडंटली सुपर कॉइल. प्रत्येक लूप आपण जर पाहिलं, जे 7 लूप आपल्याला दिसत आहेत बा, हे 7 लूपमध्ये किती प्रकारे स्मॉल कॉइलिंग झालेलं आहे, त्याला सुपर कॉइल म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळं काय झालं आहे, देअर बाय रेड्युसिंग दी साईज डाऊन 2 म्यू इन डायमीटर. आणि त्यांची साईज किती झाली, 2 म्यू इन डायमीटर. म्हणजे एकदम स्मॉल साईज आपल्याला तयार झालेली दिसते. म्हणजे एक्झॅक्ट असे DNAचे लूप तयार होऊन त्या सेलमध्ये ते काय होतात, पॅक होतात. त्याच्यानंतर दिस कॉइलिंग ऑर पॅकेजिंग इज असिस्टेड बाय पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन. म्हणजे हिस्टोन लाईक बाइंडिंग प्रोटीन जे असतात त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. काय असतो, जे प्रोटीन असतात प्रोटीनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. म्हणजे ही जी कॉइलिंग आहे किंवा पॅकेजिंग आहे कशामुळे झाली, तर पॉझिटिव्हली चार्ज जे हिस्टोन प्रोटीन आहे DNA बाइंडिंगसाठी हे हेल्पफुल असतात. म्हणजे ह्यांच्यामुळं ह्या हिस्टोन प्रोटीनमुळं काय होतात, DNA बाइंडिंग होते. म्हणजेच HU मीन्स हिस्टोन प्रोटीन. हिस्टोन प्रोटीनमुळे काय झालं, हे कॉइलिंग तयार झाले किंवा यांचं पॅकेजिंग त्या बरोबर DNAचं त्या सेलमध्ये झालं. मग हे हिस्टोन प्रोटीन्स कोणते आहेत तर पहा, द कॉइलिंग इज असिस्टेड बाय पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन. दॅट इज प्रोटीन अँड एन्झाईम लाईक. कशामुळे झाले, प्रोटीन आणि प्रोटीन कोणते तर हिस्टोन प्रोटीन, आणि एन्झाईम कोणते तर DNA गायरेज आणि DNA टोपोआयसोमरेज फॉर मेंटेनिंग सुपर कॉईल स्टेज. आता हे जे DNAचं कॉइलिंग त्या सेलमध्ये झालं हे कशामुळे झालं आहे, तर इकडं आपल्याला 2 एन्झाईम आणि प्रोटीन सांगितले. प्रोटीन हे पॉझिटिव्ह चार्ज जे असतात ते प्रोटीन हिस्टोन प्रोटीन, आणि नेक्स्ट कोणते एन्झाईम DNA गायरेज आणि DNA टोपोआयसोमरेज. हे जे
दोन एन्झाईम आपल्याला सांगितले ते काय करतात, इट मेंटेन सुपर कॉइलिंग स्टेज, म्हणजे तो DNA जेव्हा फोल्डिंग होत असतो तेव्हा ते मेंटेन करण्याचं काम हे दोन एन्झाईम करत असतात, DNA गायरेज आणि DNA टोपोआयसोमरेज. या दोन एन्झाईममुळे काय होते, त्यांची जी एक्झॅक्ट ते कॉइलिंग स्टेज आहे सुपर कॉइलिंग ही मेंटेन होत असते. म्हणजे आपण पाहिलं आहे ही प्रोकॅरियोटिकमध्ये DNA कसे पॅक केले जातात, म्हणजे DNAवरती हा निगेटिव्ह चार्ज असतो, बिकम सर्क्युलर असतात आणि त्याच्यामध्ये त्यांची जी साईज आहे 350 म्यू एवढी डायमीटर त्यांचा असतो. त्याच्यानंतर ही साईज काय होते, त्यांच्यामध्ये फोल्डिंग झाल्याच्यानंतर रिड्यूस होते, त्याच्यामध्ये 40 to 50 डोमेन्स किंवा लूप्स फॉर्म होतात. आणि हे जे फॉर्मेशन आहे हे फॉर्मेशन कोणाच्या सहाय्याने होतं, लूप्सचं RNA कनेक्टर. त्याच्यानंतर आपण पाहिलं इच डोमेन इज फर्दर कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड. थर्ड डायग्रॅममध्ये आपण पाहिलं प्रत्येक डोमेन हा कॉइल्ड झाला आहे त्याच्याचबरोबर सुपर कॉइल्ड झाला आहे. देअरबाय त्यांची जी साईज आहे ही काय झाली, कमी झाली, रेड्युसिंग 2 म्यू इन डायमीटर. आणि हे जे पॅकेजिंग आहे हे जे कॉइलिंग आहे हे पॉझिटिव्हली कोणामुळे झालं, तर जे पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन असतात, प्रोटीन आणि एन्झाईम DNA गायरेज आणि DNA टोपोआयसोमरेज या दोन एन्झाईममुळे ते काय झालं, मेंटेन झालं. म्हणजे टोटल आपण काय पाहिलं आहे, हे एवढी मोठी जे प्रोकॅरियोटिक सेल, या प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये जे इचेरिया कोल आहे त्यांच्या सेलची साईज 2 to 3 म्यू एवढे त्यांचं डायमीटर लॉंग होते. ते त्यांच्यामध्ये 1100 म्यू एवढा लॉंग DNA काय झाला, फोल्डिंगच्या साहाय्याने असा त्या सेल्समध्ये तो काय झाला, पॅक झाला. तर आजच्या लेक्चरला आपण काय पाहिलं, फक्त DNA पॅकेजिंग म्हणजे काय आणि पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक. वी सी इन नेक्स्ट लेक्चर पॅकेजिंग इन यूकॅरियोटिक. सो टुडे वी स्टॉप.